बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली। देशाच्या किनारपट्टी भागांमध्ये घोघवणारे वारे पाहता राज्यात काही अंशी दमट हवामान पाहायला मिळू शकतं। महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करायचा झाल्यास इतर राज्यभरात उन्हाचा तडाखा कायम राहील, तर काही भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरण कायम असेल। राज्यात सध्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय, ज्यामुळे जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर इथं ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळमध्येही विजांच्या गडगडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे। दरम्यानच्या काळात राज्यात वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर इतका असेल अशी शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे। राज्यावर एकीकडे उन्हाळ्यातच पावसाचं सावट असतानाच दुसरीकडे विदर्भ आणि तिथं सोलापुरात पारा उच्चांकी पातळीवरही पोहोचलाय। बहुतांश भागांमध्ये तापमान 40 पलीकडे गेल्यानं बाष्पीभवन प्रक्रियेला वेग आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे उन्हाचा दाह वाढत असतानाच मधूनच येणारं पावसाळी ढगांचं सावटही नागरिकांना राज्यात अनुभवता येणार आहे। पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये वातावरण कोरडं राहणार असून किमान तापमान 26 ते 27 अंशादरम्यान राहू शकतं। दुपारी तापमानाचा पारा कमाल 36 अंशापर्यंत पोहोचू शकतो। इथं दाह मात्र 38 अंश इतका असल्यानं नागरिकांच्या अडचणींमध्ये भर पडू शकते, ज्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून इतक्यात सुटका नाही हेच आता स्पष्ट होतंय।